भगिनींना समोर येऊ द्या, माता भगिनींना, बाकी सगळं मागे व्हा. आमची मुलं बाळा त्यांना घरी येईपर्यंत त्यांचं घर सुद्धा नाही भेटलं. त्यांना आमची 12वीचे मुलं रडत होते घरी आल्यावर, की आमचं घर असं कसं झालं म्हणून. एवढं कसं काय आमचं उद्ध्वस्त केलं आमचं सगळं. आणि 1.5 वर्ष झाले त्याच्यात त्यांची काहीच कारवाई अजून करत नाही. आणि काल आमच्या हे जे त्यांना समजलं की हे आधी तर उघडणार आहे, त्याच्यावर काल त्यांनी सगळ्यांना कॉल केले आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला घरकुल योजनेमध्ये घरं मंजूर करून देऊ म्हणून. कशाबद्दल हे घरकुल योजनेमध्ये घरं मंजूर करून आम्हालाच पैसे टाकले घेऊन आम्हालाच देणार आहे का ते? आणि त्यावेळेस आम्ही जे घरं घेतले 12 लाख रुपये आज आम्हाला फोन आला होता त्यांचा. आणि आता ते फुकटचे पैसे मध्ये आम्हाला बसून देत आहेत का? किती पैसे देतात? 12 लाख रुपये मागितले. हा, 12 लाख रुपये मागितले. बाकीचे पैसे तुम्ही भरा, म्हणजे येऊ नाही जायचं फुकटचं आम्हाला आणि आमच्या घरा पण घ्यायचे. असं चालू आहे सरकारचं. आता फक्त एक मिनिट ताई बोलतील. आपल्या ठरल्याप्रमाणे सर्वांना फॉर्म वाटप झालेले आहे, अर्ज वाटप झालेले आहे. हे अर्ज आपल्या आपल्या परिसरामध्ये कोणाकडे द्यायचे त्याची मी माहिती देतो. ज्यांना अर्ज नसेल भेटायला त्यांनी झेरॉक्स करायचे. 2 प्रकारचे अर्ज आहे. एक, ज्यांचे घर तुटले, ज्यांना नोटीस आलेली ते मोबदला कसा मागायचा तो अर्ज आहे. दुसरं, ज्यांच्या घरावर मार्किंग होते जे लोक सांगताय की तुमचं घर तोडू, या 2 प्रकारच्या अर्जाचे नमुने तुम्हाला दिले. याची झेरॉक्स करून आपण त्या ठिकाणी पोस्ट करायची आहे. मग आपण महापालिकेला देऊ, राज्य सरकारला देऊ आणि गरज पडली तर आपण कोर्टात जाऊ. आता महानगरपालिका आयुक्तांना आपण इशारा दिला होता की तुम्ही आमच्यासोबत चर्चा करा, आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. आपण आता जाऊ, निरोप देऊ की आम्ही आलोय. ताई बोलेल, एक मिनिट ताई बोलल्यानंतर आपण आयुक्तांच्या घराकडे जाऊ. कोणीही कायदा हातात घ्यायचा नाहीये. शांत पद्धतीने, शब्दही नाही बोलता, आपण कोणीही शब्द बोलणार नाही. आपण जाऊन तिथे पोलीस प्रशासनाला निरोप देऊ की तुम्ही आयुक्तांना बोलवा आणि आम्हाला एक प्रश्न देऊ, त्यांना उत्तर द्यायला लावा. त्यांनी आमचं समाधान केलं तर आम्ही चालले.